अहो जरा ना पुदिन्याची चटणी करेन म्हणते. वाह. पुदिना घ्यायचा आहे मला. आपण काय होतं ना पुदिन्याचं, मोठी गड्डी घेतली तर स्वस्तात पडतं आणि ना लागतं की ती चटणीला एवढासा पाव गड्डी आणि मग ठेवून दिला ना तो की मग कुजून जातो. अगं धुवून वाळवून ठेवायचा टिकतो. अति त्याच्याकडे पुदिना बघते. अभिजित सर. हा बोला. सर तुम्ही पुन्हा स्वादास्वाद चालू केलंय, खूपच बरं वाटलं. थँक्यू. सर तुमच्याशिवाय मजाच येत नव्हती स्वादास्वाद. थँक्यू सर थँक्यू. एक सेल्फी. हो शुअर शुअर. बरं चल, एक कोथिंबिरीची जुडी दे आणि एक पुदिन्याची जुडी दे. 40 रुपये. काय अलीकडे लुटणंच चालू आहे. का? अहो बघा ना, कोथिंबीर पुदिनासाठी मी बोलत होते तुमच्याशी, तुम्ही कुठे मध्येच गायब झाला. अगं ते फॅन्स भेटल्या मला, त्या सेल्फी घेत होत्या. अच्छा, म्हणजे माझ्याशी काही बोलायच्या ऐवजी तुम्हाला त्या फॅन्स बरोबर सेल्फी काढणं जास्त महत्वाचं होतं का? अगं तसं नाही, त्या शो बद्दल कॉम्प्लिमेंट देत होत्या ना. मग कौतुक तर मीही करते ना तुमच्या शोचं, त्याचं आहे का तुम्हाला काही? अगं नाही ग बाई, मला पण कौतुक आहे. आता सर तू नाराज होऊ नकोस. आज दिवसभर फक्त पुदिनाच्या चटणीचं कौतुक बस. अजून भाजी घ्यायची. अगं हो, घेऊया ना. अगं शुभ्रा, ते कशाला बनवत बसलीस बाळा? मी बनवलं असतं ना. हवाई झालंच. तुम्हाला पुदिना मिळाला का? हो, काय मस्त पुदिना मिळाला बघ. बघ कसा हिरवा गार छान आहे ना अगदी. हो वाव. वासही छान आहे त्याला. शुभ्रा, जरा तिकडचा एक वाडका देशील का पाण्याचा मला? म्हणजे मी त्यातच जरा भिजत घालते, धुवून होईल. आणि शुभ्रा, तू पण ना आता मस्त चटण्या शिकून घे वेगवेगळ्या. हो आई. काय असतं ना, कधी कधी भाजीत मीठ कमी पडलं, भाजी जरा नीट नाही झाली, अशी चटणी असली ना चांगली चटपटीत की जेवायला मज्जा येते बघ. आई आता तुम्ही शिकवा मला चटण्या. तुम्हाला तर केवढ्या चटण्या येत असतील ना. हो, एक काम करूया, आजपासूनच क्लासेस सुरू करूया. पुदिन्याची चटणी माझा पहिला धडा. बर, हे बघ, पुदिन्याच्या चटणीला ना अशी एवढी कोथिंबीर घ्यायची आणि त्याच्या निमपटीने पुदिना घ्यायचा. कारण काय असतं, पुदिना जास्त झाला ना तर चटणी उग्र होते आणि कमी पडला तर चटणीला चवच लागत नाही. आता काय करायचं, ह्याच्यामध्ये बघ अशा बरोबर 2च हिरव्या मिरच्या घालायच्या. कारण खोबरं नसतं ना, हिरवी मिरची जास्त गेली तर तिखट होईल ना चटणी. एका लिंबाचा रस बरोबर एवढं 1 अख्खं लिंबू घ्यायचं. 1 पाकळी लसूण, थोडस फुटाण्याचं डाळ घालायचं म्हणजे चटणीला छान चव येते. आणि जरा तिकडचं मीठ देतेस का ग? हो. आणखीन एक महत्वाची गोष्ट ज्याने चटणी छान होते ते म्हणजे थोडीशी साखर. हो ओके. साखर दे मला. हे असं घातलं ना की चटणी बरोबर बॅलन्स होते. वाव आई, बॅलन्स. अगं म्हणजे अभिजित राजेंची बायको आहे मी, आता एवढं तर बोलायला जमलंच पाहिजे ना. येस. म्हणून आज म्हटलं मस्त पराठ्याबरोबर पुदिन्याची चटणीच करूया. आई पण पुदिन्याची चटणी आणि पराठा हे कॉम्बिनेशन बरं लागेल ना. अगं कधी कधी 2 वेगळ्या पदार्थांची ना एकमेकांबरोबर संगत खूप छान लागते. बघ या चटणीमुळे ना पराठ्याची चव वाढेल. हो का? टाकून बघ बरं कशी झाली, सांग. पडलंय ना सगळं बरोबर? खूप मस्त झाली आहे. करेक्ट आहात तुम्ही. ही पराठ्या बरोबर ना अशी मस्त लागणार आहे. हो ना. अगाच पहिला दिवस ना सोहमचा, म्हटलं छान अशी पुदिन्याची चटणी आणि पराठा दिला, चाटून पुसून खाईल डबा. मग डबा भरूया त्याचा. हो. द्या मी भर. शुभ्रा आई चला निघतो मी. अरे सोहम ऐक ना. सोहम, अरे ऐक ना सोहम, अरे डबा भरते शुभ्रा, डबा घेऊन जा. आणि आता डबा वगैरे नको, उशीर झालाय. पहिल्याच दिवशी लेट मार्क लागेल आई. अरे असं काय करतोस? तुम्ही कुठे निघाला? तुम्ही खाऊन जा ना. आता उशीर होईल, मी आधीच किचनला जाऊन खातो. अहो असं काय करता, इतकं छान केलंय घरी आणि तुम्ही दोघंही खायला तयार नाहीत म्हणजे काय? येऊन दे माझ्यासाठी, आल्यावर खातो. सो
हा घे तुझा डबा. डब्बा वगैरे नको गं. अरे आईने दिलाय डबा, घेऊन जा. आई डब्बा कुठे, लहान आहे का मी? अरे असं काय करतोस सोहम? अरे तुझ्या ऑफिस मधली माणसं बाकीचे डबा नसतील का आणत? नाही तसं नाहीये, पण आता पहिलाच दिवस आहे ना, मी कोणाला ओळखत पण नाही, तिकडे खातो ना बाहेर काहीतरी. नको नको, घरात एवढं सोन्यासारखं अन्न केलं असताना बाहेरचं काम म्हणून खाणार तू? घेऊन जा बरं डबा. सोहम घे आता डबा. तुला न्यावाच लागेल, त्या दोघी काय ऐकणार नाहीयेत तुझं. ओके द्या. सोहम पहिला दिवस आहे ना, ऑल द बेस्ट बाळा. थँक्यू बेस्ट ऑफ लक. थँक्यू ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. बाय 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 बाय. ए मी पण निघतो, मी काय थांबतो. अहो असं काय करता, मी डब्यात तरी देऊ? घे. असावरी असावरी घासावरी. काकू काय हो? अगं 2 मिरच्या दे ना. जास्त घ्या ना, 2च कशाला हव्यात? नको नको, 2च बास. आज ना भाजी अगदी सपक झाली, काही जमलं नाही. म्हटलं मिरच्या भाजते, तेल मीठ लावते आणि पोळी बरोबर खाते, छान चव येईल तोंडाला. एवढंच ना? अहो शुभाने ना छान पराठे केले आणि मी पुदिन्याची चटणी केलीये. काय सांगतेस? पुदिन्याची चटणी म्हटल्यावर अगदी तोंडाला पाणी सुटलं माझ्या. बसा तुम्ही, मी घेऊन येते तुमच्यासाठी. बस लवकर आण. पुदिन्याची चटणी. घ्या. तुम्ही एकट्याच असता, इथेच येत जा ना जेवायला. एकटीसाठी कशाला करत बसता? अगं चटणी किती अप्रतिम झालीये. हो म्हणजे तू नाही खाल्लीस? नाही ना, अहो हे न खाताच गेले, मग माझ्या घशाखाली काही घास उतरे ना. हे दिवसभर तिकडे कामात असणार, कामात त्यांना ना काही खायला वेळ मिळणार नाही, तसेच राहतील उपाशी दिवसभर. मला तर काही सुचतच नाही. अगं मग फोन लाव त्याला आणि विचार काही खाल्लंस का. हो फोन केला असता, पण हे कामात असतील तर. बघू का नाही तर फोन करून. फोन करते. हा सर सर प्लीज एक सेल्फी सर. शुअर शुअर शुअर. थँक्यू. थँक्यू. एक्सक्यूज मी. हा बोल असावरी. हॅलो. सर किती छान दिसतात ना. मी तर त्यांची किती मोठी फॅन आहे. मी पण त्यांची फॅन आहे. मला पण ते खूप आवडतात. ऐकू येतं का तुला? हो 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 ऐकू येत आहे. तुम्ही खाल्लत का काही? अगं नाही, वेळच नाही मिळाला. माझ्या इथे काही फॅन्स आला, त्यांच्याशी बोलण्यात वेळ गेला, पण आता बघतो वेळ मिळाला की खातो. ओके हो हो नक्की खाऊन घ्या. हा ओके. काय ग काय झालं? अहो, नाही म्हणजे ते ना म्हणाले फॅनच्या गरड्यात आहेत. आता फॅनच्या गरड्यात ना त्यांना खायला वेळ मिळेल तर खातील ना ते. असंच करतात, जरा पण वेळेचं भान नाही. वेळेवरती खायला नको का सुलभा काकू? हो अगं पण अभिजित ते फॅन्स म्हणजे सगळ्या बायका असणार ना ग. बापरे, आता या बायकांमुळे या फॅन्समुळे त्याला जेवायला वेळ मिळत नाही. उद्या बायकोसाठी वेळ मिळणार नाही. अगं या सेलिब्रिटी लोकांबद्दल काय काय ऐकायला मिळतं, वाचायला मिळतं. खूप कमी जणांचे संसार टिकतात हो. नाही नाही हे नाही असं काही करणार. अगं काळजी करू नकोस, आपला अभिजित तसा नाहीये. त्याचं किती प्रेम आहे तुझ्यावर. हो माझाही खूप विश्वास आहे त्यांच्यावर. आहे ना. पण काळजी वाटते ना काकू. अगो बाई, एवढी काळजी वाटते ना, मग घे डबा आणि जा त्याच्या हॉटेलवर आणि ठेव समोर. सांग खा पराठे आणि चटणी. कर ऑर्डर. बायको आहेस ना त्याची, मग एवढा तर हक्क गाजवायलाच पाहिजे. हो हो काकू बरोबर बोलताय तुम्ही. मी डबा घेऊन जाते तिकडे. तुम्ही घ्या ना पराठा खाऊन. मी डबा भरून खाते. आले. हा. पराठे आणि चटणी. हा काय मग हर्षदा, आज काय स्पेशल? अरे ते आज बॉयफ्रेंड बरोबर जाणार आहे फिरायला. अरे पण बॉसने सुट्टी दिली तर मी जाणार ना. हो ना यार, बॉस कडे सुट्टी मागितली की किडनी मागितल्यासारखं तोंड करतोय. एक्झॅक्टली. इकडे अजून माझी कोणाशीच मैत्री नाही झाली आहे, पण कसं बोलू सगळ्यांशी. यांची फ्रेंडशिप जुनी दिसते. मला कोपअप करून घेतील का? सर तुमची पोटॅटो पायची रेसिपी तर मस्तच होत्या. थँक्यू. अभिजित सर, तुम्ही त्यात थोडे स्वीट पोटॅटोज घातले होते का? परफेक्ट ओळखलं तुम्ही, द्या टाळी. एक्सक्यूज मी. अगं तू इथे का उभी अशी आहे ना, ये 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 प्लीज 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 प्लीज.
मी तुमची ओळख करून देतो, ही माझी बायको आसावरी अभिजित राजे. हॅलो मॅम. काय लकी आता वहिनी, तुम्हाला ह्यांच्यासारखा नवरा मिळाला. मॅम तुम्हाला तर घरी काहीच काम नसेल ना? नाही 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 नाही, तसं नाही. घरातल्या किचनची सगळी जबाबदारी आसावरीची असते, कारण तिला वेगवेगळे पदार्थ बनवायला आणि ते बनवून इतरांना खायला घालायला खूप आवडतं. थोडक्यात ती सुगरण आहे. तिचा स्वतःचा एक फूड जॉईंट आहे, अन्नपूर्णा नावाचा. आता पण मी यांच्यासाठी डबा घेऊन आले. तुम्हाला चाखायला आवडेल का? नक्कीच. काही जास्त नाही हो, नुसते पराठे आणि ना पुदिन्याची चटणी केली आहे बघा. व्हेरी स्वाद आई, काय छान चटणी बनवली तुम्ही. ताई, मला या चटणीची रेसिपी सांगायलाच हवे बरं का. खूप छान झाली आहे. थँक्यू. मॅडीताई, मी तुम्हाला फार काही असं डिस्टर्ब नाही ना करत आहे? नो नो मॅम, डोंट वरी. सगळ्यांनी चाखून बघितलं, तुम्ही चाखून बघा. काय? हे बघा ना, शुभ्रानी पराठे केलेत आणि मी पुदिन्याची चटणी केली आहे त्याबरोबर. वाव, आय लव्ह चटणी. पण मॅम, पराठ्या बरोबर पुदिन्याची चटणी. मॅडीताई, कधी कधी ना दोन वेगवेगळ्या पदार्थांची एकत्र संगत खूप मस्त लागते. वाव मॅम. तुम्ही चाखून तर बघा. येस मॅम, यू आर जिनियस मॅम. वाव मॅम, आउट ऑफ दिस वर्ल्ड. हो, मला खूप आवडली मॅम चटणी. वाटतं तुम्हाला छान लागते पराठे बरोबर पुदिन्याची चटणी? चटणी तर माय गॉड. मॅम मॅम, तुम्ही आता म्हणालात ना की वेगवेगळे पदार्थ करता येतील म्हणून, तसं मला वेगवेगळे पदार्थ सुचले या चटणी बरोबरचे. हो मॅम, ही चटणी जर आपण ब्रेडवर स्प्रेड करून लावली तर ब्रेड किती मस्त एकदम टेस्टी लागेल ना. हो, खरंय. ह्याच्यामध्ये पास्त्यामध्ये जर ही चटणी घातली तर पास्ता विथ पुदिना चटणी. हा मॅम, नवीन पदार्थ तयार झाला. आणि त्याच्यावरती असं चीज टाकायचं, भरपूर चीज टाकायचं. यम्मी मॅम, मला तर इमॅजिन करूनच असं पाणी सुटते तोंडाला. मॅम, आणि ह्याच्यावरती पिझ्झावरती असं ती स्प्रेड पिझ्झावरती पुदिन्याची चटणी घालून बघायची का? मस्त लागेल मॅम. आणि मॅम, मला शिकवा ना ही चटणी प्लीज. हो, त्यात काय खूप सोपी. तुम्ही कधीतरी घरी याल का? मी नक्की शिकवेन तुम्हाला. ओके. घरी कशाला यायला पाहिजे? आपण आता इथे करू शकतो ना. हो, पण त्याला सामान लागतं ना बरंच, म्हणजे पुदिना, कोथिंबीर, सगळं कसं? मॅम, एवढंच ना, डोंट वरी. तुम्ही सांगा मला काय आणायचं ते, मी सगळे अरेंज करते. सांगा काय आणायचं. म्हणजे ना, एक मोठी जोडी कोथिंबीर लिहा, एक जोडी पुदिना, एक एवढंच ना. हो. चला, आपण मी आता ही लिस्ट देते आणि मागवते. आपण तयारी लावू आतमध्ये. अहो, पण आपण आता इथे करायची म्हणजे माझी लुडबुड नाही ना व्हायची स्वयंपाकघरात. काहीतरी काय मग, तुमची कशाला लुडबुड होईल मॅम? तुमचंच किचन आहे, अवीच किचन आहे. चला चला चला. पण जरा पिझ्झा बरोबर पुदिन्याची चटणी. मॅम, तुम्ही खाऊन बघा, एक नंबर लागेल. चला चला, मला तर कधी एकदा खाते असं झालं. चला चला चला. मॅम, तुम्ही सांगितलेलं सगळं साहित्य रेडी. हो हो, छान. पण आपल्याला हे सगळं एवढं नकोय. हा मॅडीताई, हे सगळं धुवून घेतलं असेल ना स्वच्छ? Yes, yes. हे बघा, आता काय करायचं ना, ही अख्खी एवढी सगळी आपण कोथिंबीर घेतली हा, की मग त्याच्या निमपटीनी पुदिना घ्यायचा. आसावरी, जरा बाहेर येतेस का? आले आले. लिंबाचा रस घाला आणि कशा 2 मिरच्या घाला, हे झालं. ओनली 2? हो, झालं. हे इतकं इझी असती चटणी? म्हणजे काय, किती सोपं आहे बघा. आणि पाणी घाला थोडं त्याच्यामध्ये. हा, कराल ना तुम्ही? Yes, मी yes. हे कशाला बोलवतायत ते बघते. हो, फक्त ते ग्राइंड करायचं ना. हा, बारीक वाटून घ्या. हा, ठीक आहे. ओके. हे घ्या, ह्याच्यात काढा. हा, थँक्यू मॅम. मॅडम, हा, काही हवंय का तुम्हाला? नो नो नो. मॅम, पेस्ट्री आणू का? नो नो, मी आता संस्कारी वुमन झाली ना. मी चटणी कशी करायची ते शिकते. मॅरेज नंतर मला सगळं जमलं पाहिजे ना करायला. हे झालं का? मिरची घाला म्हणलं ना मॅडम. 2
2 मिरच्यांनी हॉट कशी काय होईल चटणी? आता हॉट चटणी पाहिजे. 1 2 विश्वास टेस्ट करून बघ ना पुदिन्याची चटणी मी तयार केली. मॅडी तू केलीस? येस. मॅडी मला पुदिन्याची चटणी ना खूप आवडते. बघू बघू. टेस्ट कर टेस्ट. आवडली? काय झालं? मस्त एकदम झणझणीत झाली. रिअली? हो. थँक्यू सो मच. मी सरांना टेस्ट करून आणते. वा 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 वा. सर पुदिन्याची चटणी मी तयार केली आहे. तू चटणी केलीस का? म्हणजे काय काय घातलंस त्यात? सर बरंच काही टाकलंय. टेस्ट करून बघा ना. आसवरी मॅमनी शिकवली मला. आसावरीने शिकवले का? मग हरकत नाही. What happened, sir? Sir, you are okay ना? सावकाश पाणी घ्या. बापरे, अरे केवढी तिखट केलीस ती. मॅम एवढी तिखट कशी काय झाली? मॅडी ताई तुम्ही शांत व्हा. हे बघा मला ना खूप आवडतं तिखट. मी बघू का चाकून? मी खूप तिखट खाते. नको नको, ऐक माझा आसावरी, तू मस्त झाले. खूप आवडली मला. मॅम मी टेस्ट करून बघितलीच नाही अजून. मी टेस्ट करून बघते. हा कर कर कर. तू टेस्ट करच करच. थँक्यू विश्वास. वेलकम मॅडी. काय आणलंय आज? बटाट्याची भाजी आहे काय? परत तेच यार. तू काय आणलंयस? अरे वा. ती पण छान. भाजी ही देऊ का? ऐका ना, त्या नवीन आलेल्या मुलाचं नाव काय? सोहम कुलकर्णी. सोहम आमच्यासोबत ये ना डबा खायला. फोन जमा. हाय मी हर्षदा. मी संजना. हाय मी नरेंद्र. हॅलो मी सचिन. हाय मी सोहम कुलकर्णी. काय डब्यात? पराठे आहेत आणि पुदिन्याची चटणी आहे. वाव, पुदिन्याची चटणी. बघू. मी टेस्ट करू? हो हो प्लीज. अमेझिंग. सिरियसली काय भारी टेस्ट आहे. आईने केली आहे? हो. काय भारी टेस्ट आहे ना आईच्या हाताला. याच्या ठरलं, उद्यापासून हा आपल्या बरोबर डबा शेअर करणार. डन. आणि उद्यापासून थोडा जास्त डबा आणत जा. आणि बाय द वे तू राहतोस कुठं? अजिबात सांगू नकोस त्याला. उद्या तुझ्या घरी येईल तो जेवायला. पण थँक्यू आई. तू दिलेल्या टिफिनमुळे आज सगळे माझे मित्र झाले.